राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंकेंनी पुण्यात शरद पवारांची भेट घेतली। त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी लंकेंना सूचक इशारा दिला। लोकसभा निवडणूक लढवायची असेल तर आधी आमदारकीचा राजीनामा द्यावा लागेल असं त्यांनी बजावलंय। राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांना व्हीप लागू आहे, त्यामुळे लंकेंनी चुकीचं काही करू नये असंही अजित पवारांनी सुनावलंय। मनसेला सोडचिठ्ठी दिलेले वसंत मोरे शरद पवार गटात प्रवेश करण्याची शक्यता आहे। त्यांनी पुण्यात पवार गटाच्या राष्ट्रवादी कार्यालयात जाऊन शरद पवारांची भेट घेतली। पवारांनी फोनवरून संपर्क साधल्यामुळे त्यांना भेटण्यासाठी आल्याचं मोरेंनी सांगितलं। तसंच लोकसभा निवडणूक लढण्याची इच्छा असून त्याबाबत पवारांशी बोलल्याचंही ते म्हणाले। लोकसभेची उमेदवारी मिळण्याची अपेक्षा नव्हती, मात्र राष्ट्रीय पक्षाची उमेदवारी मिळणं हा सन्मान समजते अशी पुस्ती पंकजा मुंडेंनी जोडली। तर धनंजय मुंडे सोबत असल्यानं प्रीतम मुंडेंपेक्षा जास्त मतांनी लोकसभेच्या निवडणुकीत निवडून येणार असा विश्वास पंकजा मुंडेंनी व्यक्त केला। अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी ऑर्थो प्लस। तसंच बहीण प्रीतम मुंडे यांना विस्थापित होऊ देणार नाही अशी ग्वाहीही त्यांनी दिली आहे। केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना नागपूर लोकसभेची पुन्हा उमेदवारी मिळाली आहे, त्यामुळे गडकरींविरोधात काँग्रेसचा कोणता उमेदवार रिंगणात उतरणार याकडे साऱ्यांचं लक्ष लागलंय। दरम्यान काँग्रेस उमेदवाराबाबत अजूनही सस्पेन्स कायम आहे। 21 मातब्बर नेतेही निवडणूक लढायला इच्छुक असल्याचं काँग्रेसनं सांगितलंय। विकासाच्या बळावर निवडणूक लढणार आणि जिंकणार अशी प्रतिक्रिया रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवेंनी दिली। तसंच मनसेला सोबत घ्यायचं की नाही याबाबतचा निर्णय वरिष्ठ घेतील असंही त्यांनी स्पष्ट केलं। संजय राऊत हा घरचा नाही तर तो प्रवक्ता म्हणून भाड्यानं ठेवलेला आहे असा टोला त्यांनी राऊतांना लगावला।